11 सेकंड फ्लोअर आदित्य सेंटिग्रा, इथं NMD इंटिरियरचं ऑफिस नाही, इथं NMD प्रायव्हेट लिमिटेडचं ऑफिस आहे. ते मिसमॅच झालंय. तर मग इथं तुम्हाला ह्या गोष्टी ॲक्सेस हॅज बीन सस्पेंडेड. मग हे सस्पेंडेड झालेलं जर काढायचं असेल तर लर्न मोर वरती जायचं. कुठे जायचं? लर्न मोर वरती जायचं आणि इथं रीइन्स्टेटमेंटचा टेक ॲक्शन ॲक्सेस. मग इथं काय करणार तुम्ही? कोणत्या अकाउंटवरती क्रिएट केलेले? तर इथं टेक ॲक्शनमध्ये जायचं आणि इथं एक फॉर्म येतो तर तो भरायचा. कन्फर्म युअर अकाउंट, कन्फर्म. नंतर तुम्हाला काय करायचं? सिलेक्ट बिझनेस प्रोफाईल. आता NMD डिजिटल आहे, NMD इन्फोटेक आहे आणि NMD इंटेरियर आहे. तर NMD इंटेरियरमध्ये नंतर काय करणार? कंटिन्यूमध्ये. मग कंटिन्यूमध्ये गेल्यानंतर ते काय विचारतंय? कधी? ऑक्टोबर 2014ला ते प्रोफाईल केलेले आहे. रिजेक्शन डेट आहे ते. रिजेक्ट कधी झाले? तर त्या तारखेला झाले. कंटिन्यूमध्ये गेलो. नंतर इथं काय केले? सबमिट अपील. इव्हिडन्स टाईप वगैरे दिलेले. तर ही जी अपील करतोय ते मी तिथे आधी सबमिट करतो. तुमच्याकडे काय एव्हिडन्स आहे की तुम्ही ज्या गोष्टी केल्यात त्या बरोबर आहेत? तर मग त्यासाठी प्रोफाईल अपील ऑपॉर्च्युनिटीज टू अटॅच एव्हिडन्स. तर मग इथं त्यांचं नाव आलं, बिझनेसचं ॲड्रेस आला आणि तो ID ऑटोमॅटिकली त्यांनी फिच केला. तर तुमच्याकडे काय एव्हिडन्स आहे? तुमचा ॲड्रेस तो आहे. मग तुमच्याकडे NMD इंटिरियरचं प्रोप्रायटरशिप किंवा इनकॉर्पोरेशन किंवा लाईट बिल किंवा काहीतरी ऑफिस ॲग्रीमेंट केलेलं असेल तर ते इथं काय करायचं? अटॅच करायचं आणि ते सबमिट करायचं. 3 ते 4 आणि नंतर काय करायचं? खाली लिहायचं वी हॅव फॉलोड ऑल rules and regulation given by GMB Google My Business. Please review my account and suspendedचा unsuspended किंवा reinstate my account. Are you the requesting remember for the 10 or more location? म्हणजे हे तुम्ही 10 पेक्षा जास्त लोकेशन आहेत का तुमची? येस असेल तर त्याचं पण रिझन द्यायचं. नो तर नो. आपले आहे का? एकच आहे. आणि हे सबमिट केलं तर काय होणार आहे? इथं फाईल आपण जर अटॅच केली तर ते सबमिट होईल. तर एवढं जर तुम्ही केलं तर काय होणार आहे? तुमचं अकाउंट सस्पेंडेडचं अनसेट. पण मला हे अकाउंट नको आहे आता, तर मला काय करायचं गरजेचं आहे? मला हे अकाउंट डिलीट करायचं. तर कसं डिलीट करणार मी? इथं जाणार, गुगल माय बिझनेसवरती जाणार आणि ह्याच्यावरतून मला ते अकाउंट रिमूव्ह करायचं आहे. तर कसं रिमूव्ह करायचं सांगतो आता. कुठं क्लिक करू रिमूव्ह करण्यासाठी? ओपन करायचं. वरती नाही दिसत, ते खाली दिसतंय हे नंबर वगैरे सगळं आलेलं होतं. तर मग इथं जायचं आणि इथं जाऊन आणि लिंक अकाउंट करायचे, रिमूव्ह. मग स्टॉप मॅनेजिंग दिस प्रोफाईल किंवा रिमूव्ह प्रोफाईल कंटेंट अँड मॅनेजर्स, सगळंच रिमूव्ह करायचं. मॅनेजरचं आणि कंटेंट पण रिमूव्ह. दिसतंय? सर एक प्रश्न आहे. जेव्हा आपण प्रोफाईल रिमूव्ह करतो माय बिझनेसची, त्यामध्ये एक रिमूव्ह करताना ते म्हणतात की आम्ही ही प्रोफाईल रिमूव्ह नाही करू शकत कारण की याचा जो सर्व्हिस एरिया आहे त्याला आम्ही काढू नाही शकत. आणि जेव्हा आपण त्याला एडिट करायला जातो आणि सर्व्हिस एरिया तिथून रिमूव्ह करतो, तिथून पण ते रिमूव्ह नाही करू देत. हा, तर असं मला आहे का आता तुमच्याकडे तसा मेसेज? मला तर हो. कधी मेसेज नाही आले. तर मग शेअर करा, त्याचं पण मी तुम्हाला आन्सर देतो ते कसं करायचं. बरं, ठीक आहे. करता का स्क्रीन तुम्ही? शेअर. हो, हो हो, करते लगेच. ठीक आहे. तर तुम्ही जे आत्ता सांगितलं त्याचं पण आपल्याकडे ऑप्शन आहे, ते कसं रिमूव्ह करायचं. कारण आता बघा, तुम्ही हे जे करताय तुमची गुगल माय बिझनेसची डेफिनेशन, व्हॉट इज लोकल एसईओ? टू मेक फिजिबल बिझनेस ऑन गुगल विथ जिओग्राफिक लोकेशन अँड रिव्ह्यू रेटिंग, अशी डेफिनेशन आहे. बरोबर आहे का? जिओग्राफिक लोकेशन अँड रिव्ह्यू रेटिंग हे कुठं दिसतं? मॅपवरती दिसतं. मग गुगलवरती पण दिसतं आणि गुगल मॅपवरती पण दिसतं. आता मी जरी NMD इंटेरियर टाकलं तरी पण NMD इंटेरियरचं ऑफिस दिसेल, मी जरी रिमूव्ह केलंय तसं. ठीक आहे, आता तुमचं स्क्रीन शेअर करा.
काय नाव आहे बिझनेसचं तुमच्या? परमनंटली क्लोज केलंय त्याने. काय केलंय? परमनंटली क्लोज. काय नाव आहे? तुमचा आवाज आहे ना. हॅलो. रुपाली. हा. हा सर. सर आता दिसतंय स्क्रीन? हा, स्क्रीन दिसते तुमचं. तुम्ही हा. मुझफ्फर म्हणून काहीतरी टाकले ना? हो हो. सेकंड वाला जे आहे द मुझफ्फरपूर, याला रिमूव्ह करायचं आहे. आता जर आपण इथे क्लिक केलं हा, थांबा थांबा एक तर मिनिट. हे मुझफ्फर नाव आहे ना, तर द मुझफ्फर हे कॉपी करा आणि तुम्ही दुसरा एक ईमेल आयडी घ्या जिथे तुम्ही मॅनेजर नाही तर तिथे जाऊन टाकू शकता. द अच्छा. मुझफ्फर, हा, तर ते गुगलला दिसेल. दुसरा ईमेल आयडी घ्या आणि त्याच्यावरती टाका. ईमेल आयडी अं, चेंज करा आणि स्विच करा ना, स्विच अकाउंट स्विच करा नवीन टॅब मध्ये. हा, नाही का तुमच्याकडे? किंवा नाही नाही इनकॉग्नेटो मध्ये जा. सर, दुसरा अल्टरनेटिव्ह ईमेल आयडी नाहीये असं म्हणते मी. हा, मग इनकॉग्नेटो मध्ये जा ना. ओके. नवीन टॅब ओपन कर, इनकॉग्नेटो मध्ये जा. आता बघ, तुमचं काय केलेलं आहे, अकाउंट क्रिएट झालेलं आहे आणि ते व्हेरीफाईड पण झालेलं आहे आणि ते पब्लिश पण आहे. पण त्यांनी काय ऑप्शन केलंय? परमनंटली क्लोज केलेलं आहे. आणि तुम्हाला आता हे नको आहे ना? नाही. नकोय. तर मग ते रिमूव्ह कसं करायचं? तर ते तुम्ही चुकीच्या पद्धतीने रिमूव्ह केले. ओके. कसं रिमूव्ह करायला सांगितलं होतं मी आता? इकडे जाऊन जा. माय मी जसं बिझनेस. सांगितलंय तसं सांग. केलं का तसं मग तुम्ही? मी जसं नाही सांगितलंय. सर, मला ते तसं ऑप्शन इकडे आलंच नाही. हा, मी करा ना. करा करा. ओके. ते का ऑप्शन आलं ते पण सांगतो तुम्हाला. ओपन करायचंय. हे बघा, हे असं येऊन राहिलंय तुम्हाला आणि स्क्रीन कशी दिसते? इथे आलं. मग इथे इथे केलं. इथे एडिट युअर बिझनेस येतोय. आम्हाला स्क्रीन दिसत नाही तुमची. आम्हाला फक्त तेवढंच दिसते. ते दोन ऑप्शन आहेत ना, ओके. टेम्पररी क्लोज, तेवढंच दिसते. त्याच्यावरती क्लिक करा ना तुम्ही. हो हो. फारुख काहीतरी आहे ना, हा, तर त्याच्यावरती क्लिक करा तुम्ही. सी वर प्रोफाईल वरती नाही, तर तुमचं द मुझफ्फर आहे ना, त्याच्यावरती क्लिक करायचंय. प्रोफाईल ओपन करायचंय. मी कसं ओपन केलं होतं? सेटिंग. सर, तो टॅब दिसत नाहीये का तुम्हाला? एक मिनिट. नाही, तुम्ही एंटायर स्क्रीन नाही का शेअर केली? एंटायर स्क्रीन सर हा, दिसतंय आता? आता दिसतंय. हा. पण अ, आता ते दुसरंच तुम्ही ओपन केले ना. नाही सर, तो तेच आहे, द मुझफ्फरपूरचंच आहे. बघा. मी इथे गेले, इथनं एडिट युअर बिझनेस केलं. हा, तर एडिट तसं नका ना करू. मी तुम्हाला आता कसं सांगितलं तसं करा ना. बिझनेस प्रोफाईल मध्ये जा. 9 डॉट वरती क्लिक कर. हा. 9 डॉट साईडला कट करून टाका ते. प्रोफाईल वरती क्लिक करा. तुमच्या गुगल माय बिझनेसचं कसं ओपन करायला सांगितलं होतं मी? 9 डॉट वरती क्लिक करा. राईट साईडला नाही का, ईमेल आयडीच्या साईडला, हा, तिथं गुगल माय बिझनेस, त्याच्यावरती क्लिक करा. हा, आता त्याच्यावरती क्लिक कर. त्या नावावरती. झालंय बरोबर. तुम्ही असंच ओपन केलं होतं. वरती हो. खाली घे. स्क्रॉल डाऊन कर. वरती जा. सर, तसं येत नाहीये माझ्या ह्याच्यामध्ये. जसं तुम्ही मला दाखवलं ना आता पण थोड्या तुम्ही वेळात. तुम्ही त्याचे ऍक्सेस मॅनेजर आहेत का? मे बी तुम्हाला असेल. मॅनेजरच नाही मीच आहे. तुम्ही काढलं होतं, कसं? पण हे हा, हे मीच ओपन केलं होतं. कोणत्या ईमेल आयडी वरून केलं होतं? हम्म, मग तुम्ही त्याचा मॅनेजर नाहीये आणि ऍडमिन पण नाहीये. तुम्ही जर ओके. मॅनेजर किंवा ऍडमिन असतं तर तुम्हाला हा डायरेक्ट हा. तिथे दिसलं असतं की त्याचं मॅनेजर कोण आहे आणि ऍडमिन कोण आहे. आणि हे ओके. तुम्ही काय केले माहितीये का? आता तुम्हाला ते रिमूव्ह का नाही होत? तर तुम्ही हम्म. परमनंटली क्लोज आधी केलंय. अच्छा. परमनंट, हा. आणि आता जर तुम्हाला रिमूव्ह जर करायचं, तुम्ही जर गुगलला जर सर्च केलं, मग आम्ही जरी सर्च केलं तरी आम्हाला पण असंच ऑप्शन दिसणार आहे. मी आता इथे सर्च करून दाखवतो. द मुझफ्फर. काय कशी स्पेलिंग आहे आपण आपल्याकडे सर्च करू इकडे.
कसं स्पेलिंग आहे? द MUZAFFAR एंटर केला. ऑल मध्ये गेलो तर सगळे चेक करून बघा काय येते तुम्हाला. इथं दिसतंय का? गुगल वर दिसतंय का? कुठालं आहे त्याचं लोकेशन सांगा. हा? हा, काय पण टाकलं तर ते हे येणार एक नाही. शहर आहे. हे एक शहर आहे. तिथे तिथे एक लोकल बिझनेस चालू करणार होते. तर तो समहाऊ तो बिझनेस बंद झाला आणि त्यानंतर मला हे सगळं बंद करावं लागलं. हा, मग ते चुकीचं बंद केलंय ना तुम्ही. ओके. तर ते बंद कसं करायचं माहितीये का? आता तुम्ही कसं केलं मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तुमची हं. स्क्रीन शेअर करा, स्टॉप करा, मी तुम्हाला सांगतो. आणि हे जर तुमचे ईमेल आयडी जर तुमच्याकडे असेल ना तर आता पण आपण ते स्टॉप करू शकतो किंवा रिॲक्टिव्हेट पण करू शकतो जर तुमच्याकडे ईमेल आयडी असेल तर. पण तुम्ही सध्या तुम्ही ईमेल आयडी नाहीये. काय केलं होतं माहितीये का? तुम्हाला त्यांनी ऍडमिन केलं होतं त्याचं, आणि त्यांनी काय केलं, हे तुम्हाला रिमूव्ह केलं ऍडमिन मधलं आणि परमनंटली क्लोज केलंय. किंवा तुम्ही परमनंटली क्लोज केला असेल आणि त्यानंतर त्यांनी तुम्हाला रिमूव्ह केलं असेल. तर प्रॉपर प्रोसिजर कशी करायची तुम्हाला. आता जर मी तुम्हाला माझी स्क्रीन दिसते ना, बघा माझ्याकडे इथे एवढे अकाउंट आहेत. मी काय करणार, गुगल वरती जाणार, 9 डॉट वरती क्लिक करणार, बिझनेस प्रोफाईल मॅनेजर मध्ये जाणार, गुगल माय बिझनेस. आता माझ्याकडे कसं एवढा बिझनेस आहे, एनएमडी इन्फोटेक आहे, एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड आहे, एनएमडी फिल्म इन्स्टिट्यूट आहे. मला आता हिला काय करायचंय, रिमूव्ह करायचंय. हिचा ऑफिस नंबर 11 सेकंड फ्लोअर असं दिसतंय, सगळं दिसतंय. ह्याला मला काय करायचंय, रिमूव्ह करायचंय. मग मी रिमूव्ह कसं करणार, 9 डॉट मध्ये जायचं, सॉरी 3 डॉट मध्ये जायचं. आता त्यांना असं दिसतं का 9 डॉट मध्ये गेल्यानंतर? नाही दिसत. हे कुणाला दिसतं, ज्याच्याकडे ऍक्सेस आहे त्याच्यावर, तर त्यालाच एडिट करता येतं. मग इथं बिझनेस प्रोफाईल सेटिंग मध्ये जायचं होतं आणि इथं बघा काय सांगितलंय, रिमूव्ह बिझनेस प्रोफाईल. मग इथं 3 मार्क दिस बिझनेस ऍज अ क्लोज. त्यांनी काय केलं, क्लोज केला. मार्क काय केला, रिमूव्ह प्रोफाईल कंटेंट अँड मॅन. त्यांनी काय केलं, मार्क ऍज अ क्लोज केलं. मी पण तसं करून पाहू का? मी जर हा, मग त्यांना तसं रेड मार्क खाली कसा येत होता तसा येईल. पण जर त्यांच्याकडे आता त्याचे जर त्या ईमेल आयडीचे ऍक्सेस असते तर आता पण तो बिझनेस रिमूव्ह केला. आता एनएमडी काय येतं, एनएमडी इन्स्टिट्यूट. तुम्हाला आपण नाही इनकॉग्निटो विंडो मध्ये किंवा जिथं माझा बिझनेस नाहीये तिथं आपण चेक करू की एनएमडी चं खरंच दिसतंय का. एमजीएम नावाचं ईमेल आयडी, ह्याच्यावरती जाऊन मी काय करतो, एनएमडी फिल्म इन्स्टिट्यूट म्हणून चेक करतो. हे दिसतंय का, दिसतंय का? नंबर दिसत नाही, ऑफिसचा ऍड्रेस तर आपलाच दिसतोय. मग हे असं का दिसतंय, हे मला नकोय. हे कुणी आपल्या पोरांनी केलेलं आहे. कुणी केलंय, पोरांनी केलंय. एनएमडी फिल्म प्रोडक्शन हाऊस आहे आपलं, आहे का हे. मग एनएमडी फिल्म प्रोडक्शनच्या नावाने इन्स्टिट्यूट थोडी असतं ते. काय पाहिजे ना आपल्याला, प्रोडक्शन, एनएमडी फिल्म प्रोडक्शन पाहिजे. मग इन्स्टिट्यूट का केले, एक तर नाव चेंज करा. मग एनएमडी फिल्म प्रोडक्शनचं आहे का कुठे ते आधी चेक करतो. एनएमडी फिल्म प्रोडक्शन एंटर केलं, एनएमडी फिल्म इन्स्टिट्यूट. आपल्याला काय पाहिजे, प्रोडक्शन. प्रोडक्शन का दिसत नाही, मग ह्याचं नाव चेंज करायचं का ह्याला परमनंटली क्लोज करायचं, नाव चेंज. पण मला तुम्हाला काय सांगायचं होतं, आता बघा ते कोण, काय नाव होतं त्यांचं, रुपाली. तर ते रुपाली मॅडम काय करत होत्या, सेम असंच करत होत्या. ते काय करत होते, 9 डॉट मध्ये जात होते किंवा गुगल वरती ते सर्च करत होते. मग त्यांना पण हे असंच प्रोफाईल दिसत होतं आणि ते काय करत होते, इथून इथून काहीतरी करत होते ते इथून. हा, मग इथं खाली त्यांना परमनंटली क्लोज लिहिलेलं. समजलं का? पण आता मी त्यांना काय करतो, क्लोज कसं करायचं ते सांगतो. परमनंटली क्लोज कसं करायचं, आता बघा मी इकडून जरी क्लोज केलं तरी कुठं दिसतं ते, इथंच होतं ना ते, असंच होतं. तर या 9 डॉट वर 3 डॉट वरती जायचं, बिझनेस प्रोफाईल सेटिंग मध्ये जायचं
आणि इथं काय करायचं, लिंक अकाउंट नाही करायचं तर रिमूव्ह प्रोफाईल करायचं. रिमूव्ह प्रोफाईल कंटेंट अँड मॅनेजर करायचं. काय करायचं, रिमूव्ह प्रोफाईल अँड कंटेंट मॅनेजर. तर हे काय करायचं, कंटिन्यू करायचं आणि रिमूव्ह करायचं. कोणाला काय प्रॉब्लेम, तुम्हाला काय चुकीच्या माणसाकडून शिकलात तर तुम्ही पण चुकीचं काढणार आहे. आता असा क्वेश्चन विचारते, मी जर इथून रिफ्रेश केलं, तुला दिसतंय का? हा, तर रिफ्रेश केलं तरी पण ते दिसतंय. अजून एकदा रिफ्रेश करू, आता गेलं का? नाही गेलं. तरी पण तिथेच दिसतंय. मी काय करतो, परत एकदा बॅकला जातो आणि जसं आता आपण जे चेक केलं तर गुगल माझी स्क्रीन सगळ्यांना दिसते. ऑलमध्ये गेलो आणि परत ते जे NMD इन्स्टिट्यूटचं नाव होतं तर ते मी इथे सर्च करून पाहिलं तरी पण दिसतंय. का दिसतंय? एखादा माणूस जर तुमच्या आयुष्यात आला आणि तुमचा ब्रेकअप झाला तरी पण तो आठवतो का? का आठवतो आणि किती दिवस आठवतो? तुम्हाला पहिली 5वी पर्यंत 10वी पर्यंत प्रेम झालं असं आता आठवतं का? नाही आठवत, कारण त्याला खूप दिवस झाले. बरोबर आहे ना? मग आता आपण रिमूव्ह केलंय, हे लगेच जाणार आहे का? नाही. आणि जर तुम्ही त्याच गोष्टीला घेऊन बसलात, 5वीचं प्रेमच जर घेऊन बसलात तुम्ही, मराठी शाळेतलं प्रेम घेऊन बसलात आणि तीच जर गोष्ट सारखी सारखी आठवली तर काय होईल? तीच गोष्ट तुम्ही म्हणजे काय पास्ट मध्ये जाणार आणि तीच गोष्ट घेऊन रडत बसणार. आता तुम्ही 2026 मध्ये आणि तुमचं कधी झालं होतं? 5वी कधी झाली? 2007 ला. बरोबर आहे ना? म्हणजे किती वर्ष झालं? मग त्याच्यामुळे काय गोष्टी कशा करायच्या असतात, परमनंटली डिलीट करायच्या असतात. मग कशा करायच्या, आता आपण तिकडून तर केलं डिलीट, म्हणजे आपण कुठून केलं? हा, डोक्यातून तर काढून टाकली पण हृदयामध्ये राहिली ना. मग ते हृदयामधून कसं काढायचं, म्हणजे तुमची गोष्ट आता गुगल वरून डिलीट झालेली पण मॅपवर तर आहे ना. आणि लोक काय यूज करतात, मॅप. आणि मॅप कोणाचा आहे? गुगलचाच आहे. मग तुम्ही गुगल वरती सर्च करा किंवा मॅप वरती सर्च करा, ते तुम्हाला दिसणार. मग आता आपल्याला हे रिमूव्ह करायचं असेल तर कसं करायचं, तुम्ही कोणत्या पण ईमेल आयडी वरती जा, तर तुम्हाला मॅप ओपन करता येतो. कुठं दिसतंय मॅप वरती? तर ह्या मॅप मध्ये जायचं आणि ह्या मॅप मध्ये तुम्हाला आता ते नाव टाकायचं, कोणतं? आलं का? दिसतंय का? इथं काय दिसतंय? लोकेशन दिसतंय, लेबल दिसतंय, एडिट सजेस्ट दिसतंय इथं. तर इथं तुम्हाला हे कोण शिकवत नाही, तर इथं बघा, प्रोडक्शन कंपनी, ऑफिस नंबर आहे, बाकी सगळ्या गोष्टी इथं. आणि इथं प्लेस इज अ क्लोज ऑर नॉट हिअर, तुम्हाला इथं सजेस्ट करा. कोणत्या पण ईमेल, ईमेल त्याच ईमेल वरून केलं तर लवकर जाईल आणि दुसरीकडून केलं तर जरा टाइम लागेल. इथं टेम्पररी क्लोज, परमनंटली क्लोज, डझंट एक्झिस्ट हिअर, नंतर काय, डुप्लिकेट ऑफ अनदर प्लेस, इफेन्सिव्ह काय करताय, नॉट ओपन टू पब्लिक, मूव टू न्यू लोकेशन, ऑदर. तुम्हाला का हे बंद करायचं त्याचं रिझन द्यायचं आणि इथं सांगायचं आणि सबमिट करायचं. दिसतंय? मग गुगल मॅप त्याला काय करतो, तर लगेच करतो का टाइम लागतो? टाइम लागतो थोडासा. हे दिसते ना, इथे दिसते. टाइम लागतो. हिथून तुम्ही तिकडून डिलीट केला आणि हिथून जर नाही केलं डिलीट तर तुम्हाला काय होणार आहे, ते काय रिमूव्ह होणार नाही. सगळ्यांना समजलं? हे ट्रान्सफरशिप ऑफ ओनरशिप आहे. म्हणजे काय,
जर तुम्हाला बिझनेस जर दुसऱ्याला विकायचा असेल तर मॅनेज नाव, मॅनेज अनदर बिझनेस, नवीन हे केलंय तर ही प्रोसेस तुम्हाला इथून करावं लागते. म्हणजे सपोज आता कसं होतं, काय काय जे नवीन डिजिटल मार्केटर जे असतात ना, तर ते काय करतात स्वतःची ईमेल आय डी वरतीच अकाउंट ओपन करून देतात बिझनेसचं. मग सपोज आता मी मुजीबला सांगितलं की आपण नवीन काय केलेले एक बिझनेस तयार केलेला आहे, कोणता, NMD फॅशनचा. मग तो काय करणार, त्याच्या ईमेल आय डी वरती बिझनेस स्टार्ट करणार. मग NMD फॅशन तर माझं आहे, पण त्यांनी काय केले त्याच्या ईमेल आय डी वरती केले. मग नंतर तो जर कंपनी सोडून गेला तर मग त्याला आता तुम्ही दुसऱ्याला चालवायला द्यायचा आहे, तर मग तो काय करणार, त्याचे ईमेल आय डी ते स्वतःच देणार का, तो ऍक्सेस देणार. पण मला काय पाहिजे, ओनरच मी पाहिजे. मग त्याच्यामुळे ज्यावेळेस अकाउंट तुम्ही कोणाचं क्रिएट करणार ना, त्यावेळेस कोणाच्या ह्याच्यावरती क्रिएट करायचंय, जे owner आहे ज्या ओनरच्या ह्याच्यावरच करायचं. तर ते ट्रान्सफर जर करायचं असेल तर खूप मोठी लिगल प्रोसेस आहे, ती तुम्हाला अशी करावी लागते. सगळ्यांना समजलं की गुगल माय बिझनेसचं अकाउंट कसं रिमूव्ह करायचंय ते, कोणाकोणाला समजलं नाही परत विचारा, आपण परत. देशमुख तुम्हाला समजतंय का? तुमचं नाव देशमुख आहे का? हा? वाघ कोणाचं, वाघ आता आपल्याला शेवट पाहायचं आहे की आता बघा, तुम्ही अकाउंट क्रिएट करता येत नसेल 50% लोकांना, येतं का? तुला येतं का? तुला येतं का गुगल माय बिझनेसचं? तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, तुम्ही 90% लोकांनी जर गुगल माय बिझनेस वरती अकाउंट क्रिएट केलं तर पहिली गोष्ट तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर येत नाही. आता BR इंटेरियरचं कुणी केलंय, ते मुजीबने केलंय. तर BR इंटिरियर वाल्यांचा नंबर काय येत नाही. आणि दुसरं काय केलंय, पद्मा, कुणाचं केलंय, काय केलंय, पद्मा, पद्मा आहे का काय, ते नाव सांगा आधी. कोणते हॉलिडे, चंद्रमा हॉलिडे, नाव येत नाही लवकर मला. आता इथं टाकलं चंद्रमा हॉलिडे, तर हे चंद्रमा हॉलिडे त्यांनी काय केलेलं आहे, बिझनेसचं प्रोफाईल काय झालेलं आहे, तयार केलेलं आहे. आता जर इथं बघा, त्यांनी हे सगळं व्यवस्थित टाकलेलं आहे. त्यांनी फोटो पण हेच दिले होते. यांच्याकडून आपण किती रुपये घेतलेत, 30,000 रुपये. आणि 30,000 रुपयामध्ये काय करून देणार आहेत, हे गुगल माय बिझनेसचा अकाउंट क्रिएट करून देणार आहेत आणि एक वेबसाईट बनवून देणार आहेत. मग मला इथं वेबसाईट पण दिसत नाही आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिसत नाही. तर मग कॉन्टॅक्ट नंबर का नाही आला, तर तुम्ही चुकीच्या माणसाकडून अकाउंट क्रिएट करून घेतलं. हे अकाउंट कोणी क्रिएट केले, मुजीबने नाही केलं, तर वैभव काय कुलकर्णी त्यांनी केलेले. आणि दुसरं एक BR इंटिरियरचं तू केलेलं आहे. तर त्याला कॉन्टॅक्ट नंबर का येत नाही, एकाच वेळेस का सगळे, म्हणजे एक दगड मारलं तर 2 पक्षी मेले पाहिजे. म्हणजे काय, तुमचं काम पूर्ण झालं पाहिजे, बरोबर. आता ह्याला नंबर आणायचा, तुम्ही ऑलरेडी गुगल वरती दिसते, पहिली गोष्ट तर तेवढी चांगली केली. तर तुम्ही जर आता एखादा, मी तुम्हाला सांगितलं मंगेशला की मी NMD फॅशन ओपन केलंय आणि ते ऑफिस लोकेशन काय आहे, ह्याच्या साईडलाच आहे, हावळे. ते ऑफिस नंबर किती आहे, हे किती आहे, 11. ते किती आहे, 12 आहे का 10 आहे, 10. मग तिथं आपल्याला आता NMD फॅशनचं ऑफिस चालू करायचंय. मग तू काय कर, मला गुगल माय बिझनेसचं अकाउंट ओपन करून दे. मग कसं देणार तो, माय बिझनेस मग ते लगेच गुगल वरती दिसेल का 2-3 दिवसात. तुम्ही अकाउंट क्रिएट केलं तर तुम्ही ट्राय करा की तुमचं अकाउंट आहे ना, 50% लोकांचं येईल, 50% लोकांचं येणारच नाही, आलं तरी कॉन्टॅक्ट नंबर येत नाही. तर अशा का गोष्टी होतात, किंवा मग तुम्हाला आता ह्याच्यात आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर आणायचा आहे, कसा आणणार, बोला. पहिले तर आपण काय करू, ते अकाउंट कसं क्रिएट करायचं ते शिकू, चालेल. तर मग मी इथं काय करतो, मुजीबचा ईमेल आयडी ह्याच्यावरती आपण काय करू, अकाउंट बनवू. कोणतं बनवायचं आपल्याला, NMD फॅशनचं. तर आधी गुगल वरती चेक करून पाहायचं अकाउंट क्रिएट करताना की NMD फॅशनचं ऑलरेडी अकाउंट आहे का, नाहीतर कॉपीराईट पण लागू शकतो आणि ते व्यवस्थित दिसू शकत नाही, आहे का नाही. तर NMD फॅशनचा मी लोगो सांगितला होता, कोणाला बनवायला सांगितला होता, कोणाला बनवायला सांगितला होता, तुला मी कॉल करून सांगितलं होतं, संदेश करून बनवून घे.
काल काय सांगितलं होतं, ग्रुपमध्ये मेसेज पण टाकला होता, हे बघ तुला पण सांगितलं होतं आता. मग केला का त्याने? मग आता आपल्याला करावं लागेल. पण लोगो करणे आधी लोगो क्रिएट करायचा का आधी हे बनवायचा? आधी आपण काय करू, लोगो क्रिएट करून घेऊ. आणि दुसरं म्हणजे काय, तुम्हाला आपण काय करू, विदाउट ID कार्ड, विदाउट लायसन, विदाउट लाईट बिल किंवा विदाउट इनकॉर्पोरेशन किंवा विदाउट प्रोप्रायटरशिपचं लेटर आपण जर अकाउंट क्रिएट केलं तर तुमचं अकाउंट व्यवस्थित पब्लिश होत नाही. आता हे चंद्रमाचं का झालंय किंवा BR हॉलिडेचं का झालंय, कारण त्यांना प्रॉपर सांगितलं होतं की तुम्ही काय करा, ऑलरेडी तिथं इंटिग्रेटचे लोक कसं क्रिएट करतात मी सांगतो तुम्हाला. इथं जातात NMD काय टाकतील, GMB टाकायचं. GMB कधी लॉन्च झाले, 2015. आता इथे एकच आहे, फिनोया वेल, हे त्यांनी केले, हे नॉट पब्लिकली केले. कोणी केले, तुला ऍक्सेस दिलेत का त्यांनी? मग इथं कसं काय, मग वैभवने कसं काय ह्याच्यावर, मग तुला त्याचे ऍक्सेस का दिले, तुला बोललो त्याचं आहे ना कसं? ते मोबाईलवर आहे ना त्याचं होत नव्हतं ते नाही का व्हिडिओ व्हेरिफिकेशन त्याच्या मोबाईलवरून. त्याच्यामुळे त्यांनी तुला ऍक्सेस माझा दिले. मोबाईल बघा घेतला त्याने. 9 डॉट वरती गेलात आणि व्हेरिफिकेशन केलंय. इथं काय केलं, किती बिझनेस आहेत त्याचे ह्याच्यामध्ये. NMDचं पण ऍक्सेस मी तुला दिले, माहिती ना कशासाठी दिले, करतोय ना व्यवस्थित काम. आता पण इथं बघू, बिझनेस कोणाचा आहे, माझा आहे, पण मी मुजीबला ह्याचे ऍक्सेस दिलेत आणि लुक्स गुड आहे. का गुड आहे, कारण ह्याच्यामध्ये कन्सिस्टंटली पोस्ट जाते. आता मुजीबने काय काय काम केले, मला किती कॉल येतात त्याच्यातून, या गुगल माय बिझनेस मधून कसं चेक करणार, परफॉर्मन्स मध्ये जाऊन किती कॉल येतात, किती 2876. मग तुला काय करायचंय, आपल्या मंथली मीटिंग मध्ये इथं मंथ सिलेक्ट करायचं आहे. आता बघ ऑगस्ट मध्ये मला 2876 लोकांपर्यंत मी पोहोचत होतो. आता जानेवारी मंथ मध्ये तू काम करत होता तर किती लोकांपर्यंत गेलोय, पण तिथे 3 महिन्याचं होतं, कन्फ्यूज नका हो. आता हे जानेवारी महिन्यामध्ये 71 लोकांपर्यंत आपण आता ओव्हरव्ह्यू गेलाय. आता नेक्स्ट मंथ, त्याच्या आदल्या मंथ मध्ये बघू आपण, डिसेंबर मध्ये 600. म्हणजे कितीने कमी झालो होतो आपण, 600 जानेवारी. हा. मग तर त्या का होत नाही, तर तुम्ही ऍक्टिव्हिटी बंद केल्या. किती कॉल आलेत मला डिसेंबर मध्ये, 123. आता जानेवारी आपण चालू झालाय, किती कॉल आले, मग ते का कमी होतंय, जेवढे जास्त कॉल येतील तेवढे बिझनेस वाढेल का कमी होईल? मग मला तुम्ही सांगा, जर डिसेंबर मध्ये जर किती कॉल आले, 123 कॉल आले, तर त्याच्यातले 100 लोक ऍडमिशन घेतील. किती, 100. कारण गुगल तिथं रिव्ह्यू पण दिसतात त्यांना, तिथं फोटो पण दिसतात आणि व्हिडिओ पण दिसतात. रिव्ह्यू रेटिंग दिसल्यामुळे लोक काय करतात, ह्याला सगळ्यात जास्त डिपेंडेंट आहे. 50 येईल. तर ही दर महिन्याला तुला काय करायचंय, ह्याचा स्क्रीनशॉट तुझ्या PPT मध्ये असला पाहिजे. म्हणजे प्रेझेंटेशन मध्ये काय करायचंय, तुम्ही SEO चं काम केलंय, ओव्हरव्ह्यू किती झाले, कॉल्स किती आले, क्लिक्स किती आलेत, म्हणजे बॅकलिंक. नंतर हे बुकिंगचं आपलं काय नाही, डिरेक्शन वरती किती आलेत, 43%. नंतर वेबसाईट वरती किती, Backlink काय असतं? बॅकलिंक म्हणजे वेबसाईट वरती किती लोक येतात. तर गुगल माय बिझनेस पासून 231 लोक आपल्या वेबसाईट वरती आले. तुम्हाला आता ते समजेल पुढं, पण आता जानेवारी मध्ये बघा. तर हे जानेवारी मध्ये वाढवण्यासाठी तू काय करणार, किती कमी लोक क्लिक केले, मग हे वाढवण्यासाठी काय करावं लागेल तुला, जास्त Daily फोटो update. टाकावं लागेल, जास्त व्हिडिओ टाकावं लागतील, डेली अपडेट करावं लागेल. समजलं? तू काल काय टाकलंय, हा व्हिडिओ टाकलाय. तर व्यवस्थित व्हिडिओ टाकायचा. एखादा व्हिडिओ असा ठीक आहे, ह्याच्यामधून प्रॉपर आपली दिसतंय का काय, पलीकडल्या ऑफिसचं टाक, अलीकडल्या ऑफिसचं टाक, मोठा व्हिडिओ टाक. निगेटिव्ह मार्केटिंग नाही करायची आपल्याला. म्हणजे जर असं जर ऑफिस बघितलं तर बोलतील बसायला सुद्धा जागा नाही, बोलतील का नाही. असं ऑफिस बघून तू ऍडमिशन घेशील का, मग कसं ऑफिस बघशील तू.
तिथे स्पेस राहील, लॅपटॉप ठेवायला जागा आहे. मग असे जर फोटो टाकले तर ते तर चुकीची मार्केटिंग होते. हे पोरं दिसतील, हे विद्यार्थी दिसतील, कसे बसलेत व्यवस्थित, मोकळं टाकळं. ह्या गोष्टी सगळ्या बघून लोक काय करतात, अट्रॅक्ट होतात. मग तुम्हाला हे फोटो असे व्यवस्थितच टाकायचे सगळे. असं कुठं पण काय पण टाकलं आणि कधी पण आपल्याला काय करायची, मार्केटिंग करताना गर्दी दाखवली पाहिजे का नाही. एकच माणूस बसलाय आणि त्याचेच फोटो 4 लोकांचे फोटो टाकतो तो, मग त्याने ह्यांच्या इन्स्टिट्यूटला गर्दी आहे का नाही अशी गर्दी दाखवावी लागते, तेव्हा मार्केटिंग होती. बरोबर आहे का? बोकडं कापायला लागतात आपल्याला. बोकडं कशाला कापायचं? ते का हॉटेल आहे होता, ते यायलाच लागतंय, असं दाखवावंच लागतंय. ते पण तसंच करतात ना, असं दाखवावं लागतंय, खोटं बोलायचं नाही, असं दाखवायला लागतंय. मग तसं तू चुकीचं दाखवतोय, 5 लोकांना दाखवतोय, त्याच्यातून काय मार्केटिंग होणार आहे तुझी? पाचच लोक होते नाही का? मग तसं नको दाखवतो. जी लोक 12 बोकडी कापतात त्यांचं दाखवतात ती, 2 बोकडी कापणाऱ्यांची नाही मार्केटिंग होत व्यवस्थित. तिकडल्या ऑफिसला जाऊन बसलं तर तुला किती लोक सापडतील? खालीच तेवढे लोक सापडतील पार्किंग मध्ये. मग त्यासाठी काय करावं लागतंय, मनोरंजनाचे कार्यक्रम घ्यावे लागतात, मग लोक येतील. येतील का? गौतम पाटीलला बोलवायचं, कोणाला बोलवायचं? गौतमीला. असे स्पोर्टचे इव्हेंट घ्यायचे. असं शिकवताना बस जर पाहिलं विद्यार्थ्यांनी तर म्हणते हा आहे, बसायला चांगली जागा आहे. पॉझिटिव्ह मार्केटिंग. असं टाकायचंय तुला. रिप को ना देखो उसके इंटरसेक्शन को देखो. मुलींना नका पाहू, मुलींच्या कमरेला नाही मनाला बघा. काय बोलता तुम्ही? मुलीचा स्वभाव बघा, मुलींना नका बघू, मुलींचे स्वभाव नाही, त्यांचा कलर नका बघू, मन बघा. तुम्हाला काय करायचंय, स्कॅनर बनवायचंय. हे स्कॅनर करा, त्याची प्रिंट मारा, प्रत्येकाला एक एक वाटा, रिव्ह्यू लिहायच्यात, ह्याच्यावरती स्कॅन करून तुम्हाला आता आहेत ना मार्केटमध्ये, ह्याची पीडीएफ बनवायची, पीडीएफ बनवा. किती सोपं आहे. कुठं ऑफिसला गेलं तरी असतं ना असं कुठेतरी लावलेलं असतं हॉटेलमध्ये वगैरे, तर ते इथूनच बनवतात. प्रोडक्ट एडिट करायचे तुला, एडिट करू शकतो. आता बघा किती प्रोडक्ट टाकलेत त्यांनी. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, नंतर काय डेटा सायन्स कोर्सेस, डेटा अनालिटिक्स कोर्सेस, बिझनेस अनालिटिक्स कोर्सेस, डिजिटल मार्केटिंग अँड सायबर सिक्युरिटी. हे व्यवस्थित मॅनेज करा. कोर्सेस कोणते आहेत आपल्याकडे? डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स, सायबर सिक्युरिटी, डिजिटल मार्केटिंग. 4च कोर्सेस आणि 4चे पोस्टर पण तसे व्यवस्थित असले पाहिजे, तर तुमचं इथं काहीतरी फायदा होईल. नंतर अजून काय, एडिट प्रोडक्ट मध्ये गेल्यानंतर ऍड प्रोडक्ट करायचं असलं तर आहे एडिट सर्व्हिसेस. तर ह्या सर्व्हिसेस येतात. अडल्ट लेसन देतो का आपण? मग कशाला टाकलंय? ऍडव्हान्स डिजिटल मार्केटिंग कोर्स देतोय. ऍप डेव्हलपमेंटचा कोर्स देतो का? नाही. कोडिंग, येस. कुणाचा काहीतरी मेसेज आलाय. हा, बोला. तर बिझनेसचा पण नेम पण चेंज करू शकतो ना. करू शकतात ना. आता NMD नवीन एखाद्यानं बिझनेस चालू केलाय, नाही का, तो काहीतरी नाव ठेवतो त्याला, नंतर असं वाटतं की नाही का दुसरं ठेवूया आपण काहीतरी. सगळ्या गोष्टी, आता माझं नाव जर एकलव्य ठेवायचं म्हणलं तरी आहे का, काय करावं लागेल, आधार कार्ड चेंज करावं लागेल, पॅन कार्ड, त्याची पण एक प्रोसेस असते. तसं तुमच्या बिझनेसचे नाव चेंज करायचे, डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलं, नाव चेंज होणार. ते अप्रूव्ह का करणार, कोणत्या बेसिसवर, ते प्रूफ तुम्हाला सबमिट करावं लागेल. एडिट मध्ये जायचं. कसं करायचं, एडिट मध्ये जायचं आणि एडिट मध्ये जाऊन तुम्हाला तिथं बिझनेसचं नाव चेंज करायचं. काय प्रॉब्लेम आहे? कॅटेगरी चेंज करायची, कॅटेगरी चेंज करू शकतात. पण ते किती दिवसात दिसणार? 7 दिवसात. कोणते आता पण NMD प्रायव्हेट लिमिटेड आपण टाकतोय, हेच नाव आपण चेंज केलं काहीतरी,
मग आता ते समजा एंटर मारल्यानंतर मग ते 7 दिवसानंतर आपल्याला हो. प्रोफाईल जर रिव्ह्यू करणार गुगल ते प्रोफाईल आणि जर ओके असेल डॉक्युमेंट्सला मॅच होत आहे, तुम्ही चेंज करून घेतलंय डॉक्युमेंट्स. आता कधी कधी ऑफिस पण चेंज होतं ना भरपूर सारे, तर मग ते नवीन जागेवरती पण शिफ्ट करतात लोकेशन. सगळ्यांना समजलं? तर इथून तुम्हाला व्यवस्थित करायचं. आता तुम्हाला मी इथं जर गुगलला टाकलं, कोणतं टाकलं? डेटा अनालिटिक्स कोर्सेस नियर बाय मी. कोणतं दाखवायला पाहिजे ना आता? आपलं दाखवायला पाहिजे का दुसरेच दाखवतील? मग दाखवतोय का इथं आपलं? का नाही दाखव? कुठं दाखवतोय? गुगल माय बिझनेसचं बोलतोय मी. दिसतंय का? ह्यांनी काय केलंय? स्पॉन्सर ऍड रन केली. मग आपल्याला पण तशी ऍड रन करता आली पाहिजे. हे बाकीच्या लोकांचं दिसतंय, आपलं किती नंबरला दिसतंय? खाली दिसतंय. तर मग ते का खाली दिसते त्याचं रिझन सांगा. त्यांना जास्त पैसे दिले. पैशाचा आणि त्याचा संबंधच नाही ना. रिव्ह्यूची बात करत तिथं 5ची रेटिंग आहे आणि 486. डेली अपडेट्स. मग तुम्हाला प्रॉपर एज्युकेशन नाही नसेल तर तुम्ही असे चुकीचे आन्सर देता. ह्यांचे तर 1001 रिव्ह्यू येतं, 1100 रिव्ह्यू येतं, तरी पण तिथे आपल्या खाली दिसतंय. का असं? तुम्हाला शिकवलं होतं? कोण होतं शिकवताना? आता तू तर नवीनच गुगल ऍड मधलं सांगायला लागलाय. गुगल माय बिझनेस शिकवलंय का मी तुम्हाला? नसेल शिकवलं तर मी परत शिकवतो. तुमचं ज्यांचं SEO नाही झालं त्यांना नाही शिकवलं, पण काही लोकांचं झालंय. आता रुपाली शिकवलंय का नाही? रँकिंग फॅक्टर ऑफ लोकल SEO सांगा बरं. इथं कोण दिसणार जुनं मला? सगळे नवीनच दिसतात. ते SEO ला शिकवायचं होतं, पण तरी पण मी काय करतो, NMD फॅशनचा अकाउंट तुम्हाला क्रिएट करून दाखवतो आणि ते रँकिंग पण कसं करायचं, त्याचा नंबर पण कसा आणायचा हे महत्वाचं होतं आपल्याला. फॅशन नाही ना? आहे ना आपलं. आता डिलीट. नाही NMD फॅशन म्हणजे काय? NMD आपले शूज आहेत हे. तर ह्या शूज मध्ये आपल्याला काय करायचंय? NMD फॅशनचं टाकायचंय. आता आपण कपडे पण विकणार. कोणाचे? माणसं म्हणजे कोण? बाय माणूस का नुसतं माणूस? म्हणजे आता आपल्याला काय करायचं? ज्यांनी ऍडमिशन घेईल ना त्यांनी आपल्याकडूनच सगळं घेतलं पाहिजे. इनर गारमेंट असो किंवा आउटर गारमेंट असो, लेडीज, फिमेल, बॉईज सगळ्यांनी आपल्याकडून घेतलं. ऍडमिशन घेतलं, 500 रुपयाचे शर्ट आमच्याकडून घेतलं. बाहेर कसं काहीच वापरायचं नाही. जसं इंग्लिश मिडियमच्या शाळा करतात ना तसं करायचं. शर्ट पण आमचाच घालायचा, बॅग पण आमचीच वापरायची, हा टॉवेल पण आमचंच वापरायचं. त्याच्यावर NMDचा लोगो असेल म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणलं पाहिजे. होईल का असं? 1200चं शर्ट जर तुम्हाला 399 दिलं तर काय प्रॉब्लेम? मग एका वर्षामध्ये 1250 लोकांचं ऍडमिशन होतं. मग त्याच्यातले 600 लोकांनी जरी घेतलं तरी परवडतंय ना. म्हणजे महिन्याचे 50 शर्ट जातात सरासरी. परवडन का बिझनेस? बरोबर. आणि असं पण ठेवू शकतो की तुमच्या मित्रमैत्रिणीला पण जर शॉपिंग करायची असेल तर ते पण येऊ शकतात. आता मोठं ऑफिस घेतलं तिथे सेल्फी बूथ पण लावायचा. ज्याला सगळ्यात जास्त लाईक्स कमेंट्स येतील त्याला फ्री टी शर्ट किंवा त्याला 5000चं हॅम्पर. मग त्यासाठी काय करायचं त्यांनी? ते सेल्फी बूथ टाकलंय तिथं फोटो काढायचा त्यांनी आणि काय करायचं, ज्याला लाईक्स आणि कमेंट जास्त येतील, लक्षात घ्या, म्हणजे ह्याच्यातून माझा काय फायदा होणार? मग तो काय करणार? जास्त लाईक्स आणि कमेंट येण्यासाठी दुसऱ्याला शेअर करणार. मग हे काय तर NMD फॅशन आहे. तर मग NMD फॅशनची परत मार्केटिंग होणार, परत लोक इथं विजिटला येणार आणि कॉम्पिटिशन भाग घेण्यासाठी, फोटो काढण्यासाठी परत लोक अजून येणार. मग गर्दी कशी वाढवायची? हे म्हणजे मार्केटिंग. मग इथं आलं त्यांनी घेतलं का नाही घेतलं, त्यांना कसं घ्यायला लावायचं? तर ते सेल्स वाल्यांना. मग सेल्स मध्ये मुजीब आहे.
बरोबर, शिकवायचे. एका सेल्फी वरती 3 रुपये. नाही, अच्छा. एक काय टी शर्ट फ्री असं केल्यावर येतील का लोक? तर आपल्याला पूर्ण काय ठीक आहे, तर आपण अकाउंट क्रिएट करतोय एनएमडी फॅशनचं. तर गुगल वरती जायचं, जीएमबी टाकायचं, जीएमबी एंटर करायचं, प्रोफाईल वरती जायचं, स्टार्ट नाव करायचं. स्टार्ट नाव केल्यानंतर काय करणार आपण, इथं नाव द्यायचं एनएमडी फॅशन. फक्त एनएमडी फॅशनच द्यायचं का दुसरं काय पुढे एक्सटेन्शन लावायचं? एनएमडी फॅशनचं आहे का? नाही तर पुढे टाक. नंतर काय कर, एनएमडी फॅशन हा स्टेकूल पुणे टाकायचं, हडपसर टाकायचं. तर लोकेशन नुसार पण कॅटेगरी सगळ्यात महत्त्वाचं. जर तुम्हाला तुमचं बिझनेस जर एखाद्याने सर्च केलं फॅशन डिझायनर किंवा फॅशन क्लॉथ वेअर्स असं काय टाकलं तर आपला मग आपण कशामध्ये येतो, रिटेल मध्ये येतो का क्लोथिंग मध्ये येतो? पण आपण फक्त क्लोथिंगच विकणार आहेत का? मग दुसरं पण पुढे जाऊन काय पण होऊ शकतो आपण. मग आपल्याला इथं काय टाकावं लागेल, फॅशन स्कूल आहे का? फॅशन डिझाइन. मग का क्लोथिंग मध्येच टाकायचं? शॉप आहे का क्लोथिंग सप्लायर आहे का क्लोथिंग होलसेल आहे? क्लॉथ मार्केट शॉप. क्लॉथ मार्केट. डू यू वॉन्ट टू ऍड अ लोकेशन? कस्टमर कॅन विजिट लाईक अ स्टोअर ऑफिस. येस आपल्याला साईटलाच करायचं ऑफिस. ते ऑफिस नंबर किती आहे? 10. इंडियामध्येच आहे. मग इथं काय टाकायचं आहे? स्ट्रीट ऍड्रेस. मग इथं काय येणार? FC रोड. सिटी कोणती येणार आहे? पुणे. पिन कोड नंबर काय येणार आहे? 4110-004. नंतर स्टेट काय येणार आहे? महाराष्ट्र. मग एवढाच जर लोकेशन मी मुजीबला दिलं तर तो इथं व्हिजिट करू शकतो का? नाही. मग त्यासाठी आपल्याला बिल्डिंगचं नाव काय टाकावं लागेल? एफसी रोड आदित्य सेंटिग्रा किती आहे? 210 नाही, फक्त 10 आहे. आपला 11 नंबरचं आहे, त्यांचं 10 नंबरचं आहे. आणि इथं काय करायचंय? असं स्वल्पविराम द्यायचा असतो. परत स्वल्पविराम देऊन नियर. दुसरं काय आहे इथं नियर जे ओळख आहे ते नियर वन प्लेस. कारण फ्युचर मध्ये काय होणार आहे त्याचं बघायचं आपल्याला. नियर दुसरं काय टाकू शकतो? IDBI बँक. IDBIच आहे ना इथं समोरची. झालं. नेक्स्ट. ह्याच्यापैकी आहे का कोणतं? बरोबर आलं इथं. कन्फर्म. डू यू प्रोव्हाइड डिलिव्हरी होम और ऑफिस? येस. आपण घरी पण देतो 5-7 करून. आणि इथं एरिया कोणत्या महाराष्ट्रासाठी द्यायचे. मग इथं काय टाकणार आपण? पुणे. नंतर काय? हडपसर. नंतर काय? महाराष्ट्र सगळीकडे. नेक्स्ट.
कॉन्टॅक्ट नंबर सांग मुजीब, तुझा नंबर 9764 9764 71 71 41 वेबसाईट आहे का? NMD फॅशन आहे का? फॅशन मला एकदा चेक करावं लागेल ते .com. आता इथं काय टेक्स्ट मेसेज वरती तुम्हाला चॅट करायची का कॉल केलं पाहिजे का व्हॉट्सअप URL लिंक तयार करता येते कोणाला? काय करायचंय? कशी करायची मी तुम्हाला सांग. कसं करायचं? क्रिएट इथं जायचं आणि इथं काय करायचं? क्रिएट. काय नंबर आहे तुझा? इथं नंबर टाकायचा 9764 71 41. तुम्हाला काय मेसेज टाकायचा आहे का नाही? किती सिंपल आहे. कॉपी करायचं, कॉपी लिंक इथं टाकून डायरेक्ट ओपन होते ती लिंक व्हॉट्सअपवर. याला बिझनेस अकाउंट लागतं की सगळ्यांचं होऊन जातं? सगळं काय म्हणते आता ही इनव्हॅलिड आहे. झाले ना, बरोबर आहे, पण ते एकदा चेक करावं लागेल. कशामुळे? डायरेक्ट व्हॉट्सअपवरच जाते, काहीच प्रॉब्लेम नाही. व्हॉट्सअप ओपन असतं तर डायरेक्ट काहीच नाही प्रॉब्लेम. हेच आहे बरोबर. ठीक आहे, आपण काय करू? चॅटचं कॉन्टॅक्ट नंबर कोणता टाकायचा आहे? 9764 सगळ्यांचा पाठ झाला नंबर. आता गेट अपडेट्स अबाउट युअर बिझनेस. येस. आता व्हेरीफाय तुम्हाला कसं करायचंय? व्हिडिओनीच करायचं तुमचा जर बिझनेस असेल तर. का इथं व्हिडिओचं ऑप्शन आलं? कारण तुम्ही ऑफलाईन पण दाखवलंय आणि ऑनलाईन पण दाखवलं. त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल? हाफ ऑफलाईन आहे तर मग मंजितला ह्याला काय करावं लागेल? मुजीबला व्हिडिओ रेकॉर्ड करावं लागेल, जसं त्या दिवशी केलं तर माहिती आहे तुला. चेंज ऑप्शन केलं तर ऑप्शन काय येतंय बघा, दुसरं काय ऑप्शनच येत नाही. का मला हे असं ऑप्शन येतंय? कारण हा मोबाईल कुठेतरी यूज केलेला आहे त्याने, कोणत्या तरी अकाउंट ह्याच्यावरती केलं होतं का कोणतं अकाउंट ओपन? ह्याच्या आधी ट्राय केलं होतं का फ्रीवालं काय? प्रॅक्टिससाठी, म्हणून तुम्हाला तसं ऑप्शन येतंय. किंवा मग दुसरं काय आहे, आपला जो बिझनेस आहे फिजिकल स्टोअर पण ठेवलेलं आहे, मग ते फिजिकल स्टोअर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवावं लागेल, त्याचा बोर्ड वगैरे. ठीक आहे. स्टार्ट रेकॉर्डिंग करायचं का लेटर करू मी? चेंज ऑप्शन करतो आणि लेटर करतो. लेटरचं ऑप्शन येतंय. लेटर म्हणजे नंतरचं ऑप्शन येतं. हा, लेटर. ठीक आहे, लेटर. ठीक आहे, झालं. तुम्हाला टायमिंग नंतर टाकायचं ते मी स्किप टाकतो. इथं तुमचं NMD फॅशन बद्दल टाकायचं. NMD फॅशन इज बेस्ट क्लोथिंग फॉर वुमेनची स्पेलिंग बरोबर आहे का? चुकली. कुठे फॅशन? हा, SHION. ते क्लिक नाही होत त्याच्यामध्ये. तुम्हाला नंतर टाका व्यवस्थित.
इथं फोटो टाका. आता इथं फोटो नाही टाकला, आता मी तुम्हाला न फोटो टाकता काय करतो, हे अकाउंट क्रिएट करून दाखवतो. तुमचे 12 तास झाले तर ते गुगलवरती विजिबल नाही होणार. आपल्याला काय करायचं, एकदा प्रॉपर क्रिएट, एकदा म्हणजे जसं की लोक जसं क्रिएट करतात तसं एकदा क्रिएट करतो. हे जर तुम्ही असं केलंय, मी काय केलं, हे स्किप केलं आणि आता कंटिन्यू केलं, तुम्हाला हे गुगलवरती कधीच दिसणार नाही. तुम्हाला हाच मेसेज येणार, कस्टमर कांट सी युअर बिझनेस, गेट व्हेरीफाईड. तुम्ही जर व्हेरीफाय करायला गेलात तरी पण तुम्हाला ते गुगलवरती व्हेरीफाय नाही करता येणार. पण आता जसं की कोणाचं केलंय, चंद्रमाचं केलंय किंवा BR इंटरनेटचं केलंय, त्यांचा फक्त कॉन्टॅक्ट नंबर नाही आला, बाकी सगळ्या गोष्टी आलेत का, म्हणजे तो प्रॉपर वे. तर तुम्हाला जर हे अकाउंट जर गुगल माय बिझनेसचं क्रिएट करायचं असेल तर काय लागतं, तर तुम्हाला फोटो टाकावा लागतो, त्याचा लोगो टाकावा लागतो आणि व्हिजिटिंग कार्ड टाकावा लागतो. आणि जर तुम्हाला तिथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर आणायचा असेल तर तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड ऍज वेल ऍज तुमचं इनकॉर्पोरेटचं लेटर असेल किंवा प्रोप्रायटरशिपचं लेटर असेल, उद्यम आधार असेल तर त्याच्यावरती ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे. तोच नंबर तिथे लगेच तुमचा 2 दिवसाच्या आतमध्येच तिथे येतो. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला काय करायच्या, फॉलो करायच्या. ठीक आहे, एवढं लेक्चर अपलोड करा. हॅलो, हा बोला ना. हाच नंबर आहे का तुमचा? बरं बरं ठीक आहे, मला हाय मेसेज पाठवा.